तर जसं तुम्ही काय करा, फेसबुकवरती ओपन केलं, हे फेसबुक आहे, तर त्याच्यामध्ये ऍड मॅनेजर वरती क्लिक करायचं. काय करायचंय? ऍड मॅनेजर वरती जायचंय. आता इथं क्रिएट वरती जायचंय. जसं तुम्ही क्रिएट वरती केलं तर क्रिएट वरती तुम्हाला टोटल किती ऑब्जेक्टिव्ह भेटतात? टोटल 6 ऑब्जेक्टिव्ह. सानिकाला 7 दिसले होते, आपल्याला किती दिसले? 6 ऑब्जेक्ट दिसले. तर मग तुम्हाला काय करायचंय? अवेअरनेस म्हणजे काय असतं, ट्रॅफिक म्हणजे काय असतं, एंगेजमेंट म्हणजे काय असतं, आणि लीड म्हणजे काय असतं, आणि ऍप प्रमोशन आणि सेल्स. तुम्हाला काय करायचंय? अवेअरनेस करायचंय. अवेअरनेस वरती क्लिक करा. अवेअरनेस मध्ये 70% टेक्स्ट आणि 30% काय आहे? इमेज. या गोष्टी तुम्ही करू शकता. मग तुमची इमेज चेक करायची की तुम्हाला एक्झॅक्टली काय. एक बिझनेस ओनर आहे, तो बोलला पाहिजे की माझा जो प्रॉडक्ट आहे तो मी नवीन लॉन्च करतोय, तर सगळ्या जगाला दिसला पाहिजे, किंवा पुण्यामध्ये जेवढे लोक राहतात त्यांना सगळ्यांपर्यंत ह्या प्रॉडक्ट बद्दलची. तुम्हाला जर मी सांगितलं निशिगंधा दूध माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. कुठे? बरं, तुम्हाला निशिगंधा साबण माहिती का? नाही माहिती. का नाही माहिती? तुम्हाला लाईफ बॉय साबण माहिती? का माहिती? संतूर साबण माहिती का? सुंदर मुलगी त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटला, म्हणून का? का माहिती तुम्हाला? ब्रँड आहे. मग तो ब्रँड कशासाठी होतो? मग तुम्ही एखादी गोष्ट जर सारखी जर तुमच्या मनावरती पडली, किंवा डोक्यावरती आदळली, किंवा तुमच्या काळजाला भिडली, किंवा तुम्हाला ऐकायला आली सारखी गोष्ट, तर तुम्हाला काय होतं? त्याच्याबद्दल माहित होतं. जगात सगळ्या घडामोडी होतात, त्याच्यातल्या काय घडामोडी तुम्हाला माहिती का? नाही माहिती. काय माहिती? इथं जे जास्त चर्चा होती त्याची माहिती होती. मग जर तुम्ही चर्चा नाही केली तर मार्केटिंग नाही होणार. काहीच सिलेक्टेडच गोष्टी. प्रत्येक गोष्टीची हाईप केली तर मार्केटिंग चांगली होते. तर लोकांपर्यंत एकच गोष्ट जर 7 वेळा गेली तर त्याची मार्केटिंग होते. एका माणसापर्यंत एकच गोष्ट 7 वेळा गेली तर तू त्याला सिरियस वाटतं घे. तुम्ही एकाच मुलीला एकदाच बोलला तर आय लव्ह यू, तर ती बोलेल की यार माझी चेष्टा केली, किंवा एप्रिल फुल केलं. तिला भरोसा बसेल का? मग मुलगी पटवणं सोपं आहे का अवघड आहे? पण मी 22 वेळा प्रपोज मारला तरी मला नाहीच वाटले. माझं मार्केटिंगचा कन्सेप्ट मी तिथे अप्लाय केला होता. असं मुलींच्या बाबतीत नसतं. एकदा नाही म्हणलं की नाही म्हणलं, आणि तिला म्हणलं तू का नको म्हणते मला, तर ती म्हणली तुम्ही लय ब्लॅक आहे. म्हणलं थांबा, आता मी NMDचं पेंट स्टार्ट करतोय. जसं आशियन पेंट आहे ना, तसं सगळा पेंट मारून घेतो. तर लक्षात आहे, कोणता पण कन्सेप्ट कुठं पण नका लावू बरं का. सरांनी सांगितलं एखादी गोष्ट जर इम्प्रेस करायचं असेल कोणाला तर 7 वेळा दिसली पाहिजे, किंवा 7 वेळा ऐकली पाहिजे. तसं एखादी मुलगी जर इम्प्रेस नसली होत तर तिला 7 वेळा जाऊन बोलायचं, हे कन्सेप्ट नाही. हे फक्त मार्केटिंगसाठी. म्हणजे लोक थोडं सिरियस घ्यायला लागतात. मुलीला पण तुम्ही करा, ती थोडं सिरियस घ्यायला लागेल. आणि तरी पण जर तिला इंटरेस्ट नसेल तर तिला विकतच घ्यायचं नाही तुम्हाला. किंवा एखादा प्रॉडक्ट आहे तुम्हाला 7 वेळा दिसलाय, पण तुम्ही त्याच्यामुळे इंटरेस्ट नाही. आता जंगली रमी तुम्हाला 50 वेळा दिसली असेल आतापर्यंत, तरी तुम्ही डाउनलोड नसेल केलं. का नाही केलं? कारण तुम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणंच नाही. समजलं का? तर सेम अशा गोष्टी होत असतात जीवनात. तर तुम्ही खाली गेलात, आता आपल्याला काय करायचं? लीड जनरेशनचा कॅम्पेन करायचा. काल आपण कोणता पाहिला होता? ट्रॅफिकचा पाहिला होता. तर आता आपण काय करतो? सगळे कॅम्पेन सेमच आहे, बाकी काहीच नाही करायचं. तर मी केलोय लीड जनरेशन. लीड वरती क्लिक केलं, कंटिन्यू केलं. आता 2 टाईपचे असतात. एक म्हणजे काय? टेलर्ड लीड कॅम्पेन. हे एक उगच नाव दिलेलं आहे त्यांना. म्हणजे काय करतं ते? ऑटोमेशन करतं. म्हणजे ऑटोमॅटिक आपण जे प्रोफाईल पिक्चर टाकलंय, आपण जे डिस्क्रिप्शन टाकलंय, ते तिथं घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानुसार ते आपलं एक ऍड सेट बनवतो. म्हणजे आपल्याला फक्त कमी मेहनत करावं लागते, ते आपल्याला हेल्प करतं. बरोबर आहे. आणि आपण काय करतो? डिजिटल मार्केटिंग शिकतोय, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी येतात गोष्टी. तर आपण मॅन्युअल लीड कॅम्पेन सिलेक्ट केला, नंतर कंटिन्यू केलं. पहिल्या स्टेप मध्ये काय असतं? कॅम्पेन नेम. मग इथं काय टाकायचं? कॅम्पेन नेम टाकायचं. कॅम्पेन नेम काय टाकायचं? समीर. का? कारण हे समीर ऍड रन करतोय. आजची डेट किती आहे? 9 एप्रिल. बरोबर आहे.
9 एप्रिल आहे आणि डेट किती आहे आज? डेट टाकली 2024. आता इथं कॅटेगरी कधी सिलेक्ट करायची? म्हणजे सपोज एखाद्या पॉलिटिशियन माणसाचं तुम्हाला कॅम्पेन रन करायचं आहे, तुम्हाला तिथं त्याचं तो खरंच पॉलिटिशियन आहे का त्याचं लायसन द्यावं लागेल, किंवा तुम्हाला लिकरची ऍड रन करायची, अल्कोहोलची ऍड, ते अलाउड आहे का रन करणं सोशल मीडियावर? नाही. पण जर तुमच्याकडे लायसन असेल तर अलाउड आहे. तुम्हाला बेटिंग किंवा ड्रग्स रिलेटेड ऍड रन करायची, ते अलाउड आहे का? नाही. तर तुमच्याकडे लायसन असेल तर तुम्ही काय करू शकतात, रन करू शकतात. तर ज्या वेळेस तुम्हाला लायसन आहे तुमच्याकडे त्यावेळेस तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करा, अदरवाईज या कॅटेगरी नाही सिलेक्ट केली तरी चालतं. समजलं? आता ज्यावेळेस इथं तुम्हाला असतं कॅम्पेन डिटेल, तर बाईंग टाइप्स काय असतो मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटिंग म्हणलं तर काय करावं लागतं. आता सपोज माझा कॅम्पेन आहे, माझे कॉम्पिटिटर पण चालवतात, कॉम्पिटिटरनी जर 10,000 रुपये लावले आणि मी फक्त 10 रुपये लावले, तर सारखी ऍड कोणाची दिसेल? कॉम्पिटिटरची दिसेल. म्हणजे इथं काय असतं, ऑप्शन, जो सगळ्यात जास्त पैसे लागतो त्याची वारंवार त्या प्लॅटफॉर्मवरती ऍड दिसते. तर मग त्याच्यामुळे इथं हा जो टाइप्स असतो ना तो एकच असतो. ह्याच्यामध्ये चेंज होते का? रिझर्वेशन, बँक कशामध्ये रिझर्वेशन असतं? ट्रेनमध्ये असतं. रिझर्वेशनचा अर्थ काय होतो? फिक्स सीट. म्हणजे रिझर्वेशन तुम्ही फिक्स माझंच पाहिजे, तर हे फिक्स वरती होतं का? तुम्ही विचार करा. तर हे फक्त दिलेले आहे, काय केलंय? रिझर्वेशन. तर हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला 10 पटीने जास्त पैसे लागतात. म्हणजे रिझर्वेशन म्हणजे काय? तुम्ही फेसबुकला विकतच घेतल्यासारखं आहे की हा जो प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याच्यावरती माझेच ऍड रन करणार, मग सारख्या कंटिन्युअसली ऍड चालणार तुमच्या. म्हणजे दर 10 मिनिटाला तुमची ऍड दिसणार, दर 5 मिनिटाला तुमची ऍड दिसणार, सगळ्या लोकांना दिसणार. हे जर रिझर्वेशन वरती केलं तर. आणि इथं काय आहे? ऑप्शन. आपल्याला काय करायचं? ऑप्शन खेळायचं. ह्याला काय करतात? कमी पैसे लागतात आणि नुसती सारखी ऍड पण दिसून काय फायदा नाही. एक 2 तासांनी दिसली तरी चालेल, बरोबर आहे. पण नंतर आपण काय करतोय, कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह काय केलंय? चुकीचा ऑब्जेक्टिव्ह चूज केलाय. मला काय करायचंय? लीड जनरेशन करायचंय. इथं काय दाखवतंय? अवेअरनेस. मग काय करावं लागेल याला? इथं चेंज करावं. आपल्याला लीड मध्ये जायचंय. समजलं? आता लीड मध्ये करून इथे एबी टेस्टिंग असते. तर एबी टेस्टिंग म्हणजे काय? ह्याला स्प्लिट टेस्टिंग पण बोलतात. तर एबी टेस्टिंग म्हणजे काय? सपोज मी 2 लोकेशनवरती ऍड रन केली, एक तर काय पुणे लोकेशनवरती आणि दुसरी काय पिंपरी लोकेशनवरती, किंवा मी काय केली पुणे लोकेशनसाठी 2 कॅम्पेन रन केले. एक कॅम्पेन रन केलंय डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा आणि दुसरा डिप्लोमा इन डिजिटल, किंवा दोन्ही पण सेमच कॅम्पेन रन केलेत, फक्त पोस्टर वेगवेगळे आहेत, लोकेशन सगळे सेमच येतात. तर त्याच्यामध्ये ए मध्ये चालवायचंय का बी मध्ये चालवायचंय? म्हणजे तुम्हाला ए इंटरसेक्ट बी असं होतं का? म्हणजे ओव्हरलॅप करायचंय दोन्ही कॅम्पेनला, का फक्त जो ए मध्ये चालतोय तो बी मध्ये चालला नाही पाहिजे? अशा ज्यावेळेस गोष्टीची कॉम्बिनेशन येते त्याला एबी टेस्टिंग बोलतात. मग सपोज जर मी काय केलं, पुणे एक लोकेशन सिलेक्ट केलंय आणि पिंपरी चिंचवड एक लोकेशन सिलेक्ट केलंय, मधला जो भाग असेल ना तिथं दोन्ही पण कॅम्पेन दिसतात. म्हणजे इकडला पण दिसतं आणि इकडला पण, जो कॉमन एरियामध्ये असेल. किंवा कधी कधी काय होतं, आपल्याला सिलेक्ट करायचं असतं की पुणे एक लोकेशन आहे आणि पिंपरी चिंचवड एक लोकेशन आहे, 2 कॅम्पेन 2 रन केलेत, मग तो सगळ्या कॅम्पेनसाठी सिलेक्ट करायचा, सगळ्या एरियासाठी सिलेक्ट करायचा आहे का एक कॅम्पेन फक्त पिंपरीमध्ये चालणार आणि एक कॅम्पेन फक्त पुणेमध्ये चालणार? तर त्याला एबी टेस्टिंग तुम्ही बोलू शकतात. इथं काय आहे, ऍडव्हान्स बजेट वगैरे हे ऑन करायचं नाही, तुम्हाला ऑफच करायचं. काय करतो मी? ऑफ करतो. येईल का तुम्हाला इथं? मी जर इथं बजेट टाकलं नाही तर बजेट टाकू शकतो का? ऑन केलं तरच मला खाली ऑप्शन येईल, नाही तर मी नेक्स्ट मध्ये जाईल. मला इथं काय करायचं? ऑफच ठेवायचं. आता इथं पहिली स्टेप झाली, किती सिंपल स्टेप आहे. पहिल्या स्टेप मध्ये फक्त कॅम्पेन नेम, दुसऱ्या स्टेप मध्ये ऍड सेट नेम. ऍड सेट नेम पण तेच, काय नाव होतं? समीर. नाव चेंज करू शकतो. बरोबर आहे.
आपल्याला काय करायचंय, वेब लीड येणे म्हणजे काय येणे, कॉन्टॅक्ट नंबर येणे. लीड येणे म्हणजे काय करणे, कॉन्टॅक्ट नंबर येणे. तर मग कॉन्टॅक्ट नंबर कसे येतील आपल्याला, लीड म्हणजे काय, एक तर कॉन्टॅक्ट नंबर भेटणे किंवा ईमेल आयडी भेटणे किंवा कॉल भेटणे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर भेटणे. त्या माणसाबरोबर बोलण्यासाठी किंवा कॉन्व्हर्सेशनसाठी ज्या गोष्टी करतो त्याला आपण काय बोलतो, लीड्स बोलतो. तर मग मी इथं काय करतो, इन्स्टंट फॉर्मने आणायचे आहेत का वेबसाईटवरून एखादा माणूस आला तर तिथून पण लीड येऊ शकतो, मेसेजवरती पण तो नंबर देऊ शकतो, कॉल पण करू शकतो. तर मला इथं काय करायचं, तुम्ही ॲपवरून लीड जमा करू शकतात का, नाही. तर त्याच्यामुळे ॲपवरती क्लिक होत नाही, लक्षात घ्या. कॉलवरून लीड येऊ शकते, मग कॉलवरती क्लिक होतंय, बघा झालं का क्लिक. इंस्टाग्रामवर पण मेसेज करू शकतो, तर इंस्टाग्रामवरून पण लीड येऊ शकते. तर मला काय करायचं, इन्स्टंट फॉर्म बनवायचा. म्हणजे तिथं ॲप्लाय नाववरती क्लिक केलं की एक फॉर्म ओपन होतो, त्याच्यावरती नाव, नंबर आणि ईमेल आयडी द्यायचं. मग कोणते कोणते पॅरामीटर तुम्हाला घ्यायचे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागतात, समजलं. तर आता हे जे तुम्ही कोणा एखाद्याची इन्फॉर्मेशन घेतात, एखाद्याची जर तुम्ही इन्फॉर्मेशन जर गोळा करत असणार तर ते तुम्ही कशासाठी घेतात, तुम्ही का न्यूज रिपोर्टर आहेत का, तर तुमच्याकडे एक लायसन असतं की, किंवा तुम्हाला काय करायचं, तुम्ही कुणाची इन्फॉर्मेशन नाही घेऊ शकत. एखादा माणूस आला आणि माझा इंटरव्ह्यू घ्यायला लागला तर मी त्याला विचारू शकतो की तू का माझा इंटरव्ह्यू घेतोय, म्हणजे कुणाला कुणाबद्दल विचारण्याचा अधिकार दिला नाही संविधानाने. त्याच्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे, लायसन असलं पाहिजे. म्हणजे रिपोर्टर आहे, रिपोर्टर किंवा जे मीडियावाले ते क्वेश्चन आन्सर करू शकतात, आणि समोरच्या माणसाला त्याचं आन्सर द्यायचंय का नाही द्यायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक आहे. एखादा माणूस मला तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा नाही मीडियाचा, त्याचा हक्क आहे तो, समजलं. त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन का, किंवा एखादा माणूस आहे नरेंद्र मोदी मीडिया समोर आले आणि त्यांनी क्वेश्चन विचारला आणि त्यांनी त्याचा आन्सर द्यायचं का नाही द्यायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मीडिया त्यांच्यावरती ऍक्शन घेऊ शकते का, नाही घेऊ शकत. तर ही तर टर्म्स अँड कंडिशन. तुम्ही हे जे नंबर गोळा करून काय करणार आहे त्याचं त्यांना स्पष्टीकरण द्यायचं, तुम्ही त्याचा गलत तर वापर नाही करणार, ते चांगल्या कामासाठीच वापर करणार आहेत, तुमच्या डेटाबेससाठी काम करणार, हे तिथं ऍक्सेप्ट करायचं. व्ह्यू टर्म्स अँड कंडिशन मध्ये जायचं आणि हे टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागते. आता इथं ऑलरेडी त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. मी काय करतो, पेज चेंज करतो. तर ऑलरेडी आता इथं बघा संजीवनी माइंड अकॅडमी आहे, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर इथं त्यांची ऍक्सेप्ट नाही केली तर इथं ऍक्सेप्ट करावं लागते. काय करावं लागतं, इथं ऍक्सेप्टेड झालं, टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्टेड केलं तरच तुमचा ऍड रन होऊ शकतो. आता ग्रीन टिक आली, पण आपल्याला कशासाठी कॅम्पेन रन करायचं आहे, तर एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड डिजिटल मार्केटिंगसाठी करायचं आहे. तर मग पेज पण एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडचं असलं पाहिजे. तर ह्याची टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्टेड केली. तर मग बॅक इन टू द पॉइंट, तर इथं जाऊन आपल्याला काय करायचंय, पेज चेंज करायचंय. कुठं गेले एनएमडीचं, येतंय का पेज, कोणतं पेज सिलेक्ट केलं होतं, बोला. खाली पेज आहे तर हे सिलेक्ट केलं, आलं. आता इथं येते का टर्म्स अँड कंडिशन, कारण त्याची ऑलरेडी आहे. आता इथं बघा परफॉर्मन्स मॅक्स गोल काय आहे त्यांचा, मॅक्झिमम नंबर ऑफ लीड, मॅक्झिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन लीड. तर इथं तुम्हाला कोणतं क्लिक करायचंय, मॅक्झिमम नंबर ऑफ लीड. इथं काय आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ लीड जास्त आले पाहिजे का त्या लीड्स येऊन त्याचं कन्व्हर्जन पण झालं पाहिजे, कन्व्हर्जन पण झालं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी ऍडमिशन घेतलं तर आपला फायदा आहे. म्हणजे आपल्या त्याच्यावरती क्लिक करणं, त्या झालं क्लिक, नंतर तिथे जाऊन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भरणं आणि सबमिट करणं, हे झालं कन्व्हर्जन. पण दुसरं काय आहे, त्यांनी ऍडमिशन पण घेणं, हे पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला. नंतर इथं बिडिंग स्ट्रॅटेजी हायेस्ट व्हॅल्यूम ठेवलेली आहे आपण. मोर मध्ये गेलं तर इम्प्रेशन आणि स्टँडर्ड. तर दोन टाईपचे कॅम्पेन असतात, एक ऍक्सेलरेटेड असतो आणि एक स्टँडर्ड असतो. म्हणजे हा 24/7 सारखा चालत राहणार, समजलं. व्हेन यू चार्ज, इम्प्रेशन आलं की चार्ज होणार तुम्हाला. म्हणजे एखादा माणूस आहे इथं नुसतं आपण पाहतोय तर तरी ह्याला बोलतात इम्प्रेशन, ह्याच्यावरती क्लिक केलं तर त्याला बोलतात क्लिक. इम्प्रेशन म्हणजे नुसतं पाहणे, नुसतं तुम्ही स्क्रॉल करतात तर प्रत्येकावरती इम्प्रेशन आहे. इम्प्रेशन काय मॅटर करतं का, नाही. सगळ्यांना समजलं, कुणाला काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही प्रॉब्लेम, ठीक आहे. तर आता आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये आलोत आपण.
अजून नाही आलोच तिसऱ्या स्टेप मध्ये. इथं बजेट, पहिलं मी बजेट ऑफ केलं होतं, इथं आलं बजेट, त्याच्यामुळे ते पहिलं ऑफ केलं होतं. तर आता इथं मिनिमम 83 रुपये टाकावं लागतात तुम्हाला. किती? डेली बजेट 84 पेक्षा जास्त असलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जर इथं 80 रुपये 50 रुपये टाकलं तर एरर येईल. आली का एरर? 83.82 म्हणजे 84 पेक्षा जास्त पैसे टाकावं लागतात. इथं नाही तर सगळीकडे एरर आले का? ठीक आहे. मग तुम्ही किती पण पैसे टाका, 5 लाख रुपये टाका, 4 लाख रुपये टाका, 40,000 रुपये टाका, हे काय मॅटर करतं का? नाही मॅटर करत. तुम्ही पैसे किती ठेवलेत ते मॅटर नाही करत. तुम्हाला जीवन जगण्यासाठी टोटल 1 करोड रुपये लागतात, पण आता सध्या नाहीत तुमच्याकडे. आहेत का? 100 वर्ष जगायचं म्हणल्यानंतर किती पैसे लागतील? तुमच्या मुलांचं शिक्षण करायचंय, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, कपडे घ्यायचे, शूज घ्यायचे, तर सगळे टोटल गेले तर 25-30 लाख रुपये लागतील आयुष्यभरात. त्याच्यापेक्षा जास्त लागतील. पण आता सध्या आहेत का तुमच्याकडे? मग तरी पण तुम्ही जगताय. याचं टेन्शन नाही आहे तुम्हाला की माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय, पैसे पाहिजे. येतं का नाही? का नाही येत? अजून लवकर नाही त्याला. तर मी तेच सांगतो की उद्याची पर्वा कोण करतं? कोणच नाही करत. आजचं बघायचं. आज माझ्याकडे 70 रुपये येतं आणि मला खर्चायला किती लागतात? 10 रुपये लागतात. म्हणजे 7 रुपये अजून शिल्लक. किती? 60 रुपये अजून शिल्लक. मग तेच सांगितलं मी तुम्हाला की पुढची टेन्शन नका करू. मी इथं 40,000 रुपये टाकले. किती टाकलंय? 4,000 टाकलेत. पण माझ्याकडे 500 रुपये येतं. नाही जगू शकत? ऍड नाही रन होऊ शकत? होऊ शकते. त्यांनी काय सांगितलंय? तुम्हाला दिवसाला फक्त 83 रुपये लागतात. मग 83 रुपये तुमचे डिडक्ट होतील. म्हणजे हे पैसे कशावरती डिडक्ट होतात? आता सपोज तुम्ही काय टाकलंय, डेली बजेट 4,000 टाकलंय आणि तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त 100 रुपये टाकले, पैसे कशावरती डिडक्ट होणार आहेत? एक माणूस आहे, त्याचा रोज आहे 1,000 रुपये, बरोबर आहे, किंवा 24,000 रुपये दिवसाचं. 24,000 रुपये तो घेतो जॉब केला तर फुल टाइम एका दिवसाचे. पण त्यांनी जर आता त्याचं डेली आपलं ठरलेले 24 तास, 24,000 रुपये 24 तासाचे. पण त्यांनी 1 तासच जर काम केलं तर त्याला किती रुपये जातील? 1,000. बरोबर आहे. 1,000 रुपये द्यावे लागतील ना. मग तसंच आहे की आपण काय ठेवलंय इथं? 4,000 रुपये बजेट ठेवलेले. मला जर इम्प्रेशन किती आले पाहिजे, इम्प्रेशन जेवढे येतील तेवढेच पैसे डिडक्ट होतात. समजलं? मग तुमच्याकडे 500 रुपये टाकले, 500 रुपये येऊस तर जेवढे इम्प्रेशन येतील, जेवढे क्लिक येतील, जेवढे लीड येतील तेवढेपर्यंत चालणार. परत ते ऑटोमॅटिकली बंद होणार. त्याच्यामुळे तुम्ही इथं बजेट किती टाकतात हे मॅटर करत नाही. तर तुम्हाला काय पण टाकलं तरी चालतं, फक्त 85च्या पुढे टाका. 84. इथं तुम्हाला जर शेड्युलिंग करायचं असेल, इन डेट तुम्हाला कधीच सिलेक्ट नाही करायचे, लक्षात घ्या. इथे इन डेट जर सिलेक्ट करायचे असेल तर सिलेक्ट करू शकता तुम्ही, 2 दिवसच चालेल. पण जर एखादा कॅम्पेन जर बेस्ट परफॉर्मन्स जर करत असेल तर पुढे तो आयुष्यभर पण तुम्ही चालू शकता. बरोबर आहे. फक्त ऑब्झर्वेशन येतील ते. आता इथं काय करतंय? बजेट शेड्युलिंग. बजेट शेड्युलिंगचा अर्थ काय होतो तू सांग ओंकार, सानिका? बजेटला शेड्यूल करायचं. म्हणजे किती बजेट पाहिजे. हा, पण त्याचा अर्थ तेच म्हणलंय. तुम्ही पण सानिका सारखं लागलात करायला. बजेट शेड्युलिंग म्हणजे काय? म्हणजे जसं की काय आहे की सॅटर्डे संडे मॅक्झिमम लोकांना सुट्टी असते, संडेला अजून जास्त लोकांना सुट्टी असते. मग सोशल मीडियावरती जास्त लोक कधी ऍक्टिव्ह असतात? संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 10 पर्यंत. आणि सॅटर्डेला संडेला आता मी ऑफिसमध्ये तुमचं लेक्चर घेतोय तर मी इंस्टाग्राम फेसबुक यूज करतोय का? नाही करत. मग मी जर यूज नाही केलं तर आतापर्यंत किती ऍड मिस झाल्या असतील माझ्या. ऍडचा फायदा कधी होईल? ज्यावेळेस लोक पाहतील त्यावेळेस. बरोबर आहे. ती ऍड कधी दिसली पाहिजे किंवा ऍड शेड्यूलचा मिनिंग मी तुम्हाला सांगतोय. ऍड शेड्यूल म्हणजे काय? ऍड शेड्यूल म्हणजे बजेट शेड्यूल होतं. सॉरी, ऍड शेड्यूल नव्हतं, बजेट शेड्यूल. ऍड शेड्यूल म्हणजे तुम्हाला किती ते किती दाखवायची
आणि कधी ते चालू करायचे त्याला ऍड शेड्यूल बोलतात. आणि ऍड बजेट शेड्यूल म्हणजे काय, जर सपोज आता मी किती ठेवले, 4,000 रुपये डेली बजेट ठेवले, पण मला सॅटर्डे संडेला लोक जास्त असतात म्हणून जास्त जर ठेवायचं असेल तर तिथं तुम्ही सेट करू शकता. समजलं? किंवा तुम्हाला आता सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत 5 पर्यंत कमी बजेट ठेवायचं, नंतर बरोबर. समजलं? सर मी शेअर करू का माझं? नका करू, तुम्ही थांबा. आता तुम्ही इथं आल्यानंतर स्क्रीन शेअर करू. हा कॅम्पेन मध्येच सोडायचं का? हा कॅम्पेन झाल्यानंतर शेअर करा तुमची स्क्रीन. ठीक आहे. इन्क्रीज युअर बजेट ड्युरिंग द स्पेसिफिक टाइम अँड पिरियड. इथं बोलतात त्याला काय बोलतात, कधी चालवायचंय तुम्हाला, 16 तारखेला 17, आता सॅटर्डे कधी आणि इंड कधी करायचंय, टाइम पण लावू शकतात. आणि इन्क्रीज बाय डेली बजेट व्हॅल्यू अमाऊंट कितीने वाढवायचे, 5 रुपयांनी वाढवायची का 50 रुपयांनी वाढवायची का 5 लाखांनी, हे तुम्ही करा. मला नको हे रिमूव्ह केलं. समजलं? फक्त ते कन्सेप्ट क्लिअर ठेवा. नंतर इथं ऑडियन्स कंट्रोल, तुम्हाला ऑडियन्सला कंट्रोल करायचंय का, म्हणजे कोणत्या ऑडियन्सला दाखवायचं, त्याचे एज ग्रुप काय असलं पाहिजे. आता हा जो कॅम्पेन रन करायचा आहे, समीरने काय केलं, इथं गेला आणि इथं जाऊन त्यांनी डायरेक्ट पुणे लोकेशन टाकला किंवा अहमदनगर टाकला. बरोबर आहे. इंडियावरती तसंच राहिलं. त्याच्यामुळे हा कॅम्पेन तर आपण रन केलाय, असं वाटतं की नगरमध्ये दिसेल, पण हे चुकीचं आहे. तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा सगळं कट करायचंय आणि नंतर इथं जाऊन टाकायचं पुणे. नंतर काय टाकायचं, अहमदनगर. समजलं? आता इथं ब्राउज येतं, म्हणजे तुम्ही पिनकोड नंबरने वगैरे टाकू शकता, रिजन, कंट्री, सेव्ह लोकेशन पण करू शकता. झालं. अहमदनगर इथं राहिलं, पुणे इथं राहिलं. दुसरंच लोकेशन सिलेक्ट झालं का, पालघर सिलेक्ट झालंय. नाही, अहमदनगर. तर इथं आता ऍडव्हान्स प्लस ऑडियन्स इथून तुम्ही सेट करू शकता, ऑप्शनल येते. स्विच ओरिजिनल ऑडियन्स ऑप्शन्स पण येतो तुम्हाला. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे काय, तुमची ही जी ऍड रन करायची ती कशावर चालवायची, इंस्टाग्रामच्या रीलवरती चालवायची का, इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती चालवायची का, फीडमध्ये चालवायची का, स्टोरीमध्ये चालवायची का, फेसबुकच्या ह्याच्यामध्ये. तर इथं मॅन्युअल ऑडियन्स आणि ऍडव्हान्स ऑडियन्स आहे. ऍडव्हान्स केले तर ते फेसबुकच्या म्हणाले. तुम्हाला फेसबुकवरती ऍड रन करायची का, नको. इंस्टाग्रामवरती करायची, येस. ऑडियन्स नेटवरती करायची का, नको. ऑडियन्स नेटवर्क मध्ये जसं सांगितलं की ऑडियन्स नेटवर्क काय आहे, तर टिंडर, स्नॅपचॅट, तिकडे जर चालवायची असेल तर ते पण. मी काय केलं, फक्त इंस्टाग्रामवरती चालवली. मग ह्याच्यामध्ये फीडवरती चालवायची का, फीडवरती अशी दिसेल, स्टोरीवरती अशी दिसेल. म्हणजे स्टोरीची जी साईज असते ती 1350 × 1080 असते, बरोबर आहे. नंतर जे फीडवरती असते त्याची 1080 × 1080 असते. त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस इमेज सिलेक्ट करायची त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपर इमेज सिलेक्ट करावं लागेल. साईज माहीत असणं गरजेचं आहे. मी एवढं सिलेक्ट केलं, नेक्स्ट करतो. कोणाला काय प्रॉब्लेम. आपण आता तिसऱ्या स्टेपमध्ये आलो का पहिल्या स्टेपमध्ये. आता ही पहिले 2 स्टेप झाले. पहिली म्हणजे कॅम्पेन नेम, दुसरं ऍड सेट नेम आणि तिसरं म्हणजे ऍड नेम. तर ऍड नेम काय टाकलं आपण, आता परत टाकू समीर, 9 एप्रिल. ठीक आहे. सगळ्यात पेज पण सिलेक्ट झालेलं आहे. पण आता इथं बघा, पेज वेगळं झालेलं होतं सिलेक्ट. आता हे अकाउंट इंस्टाग्रामवरती चालवायचं असं विचार केला, पण इंस्टाग्रामचं अकाउंट कनेक्ट आहे कोणतं आहे, तर हे इंस्टाग्रामवरती NMDचा ID, बरोबर आहे. इंस्टाग्राम कनेक्ट असेल तरच इंस्टाग्रामवरती ऍड दिसेल. नंतर क्रिएट ऍड सेट. इथं काय आहे, क्रिएट
क्रिएटिव्ह हब मोकअप हे करायचं, किंवा तुम्ही मॅन्युअल तुमचं पोस्टर यूज करून करा. मग कॅरोसेल म्हणजे काय आणि सिंगल व्हिडिओ आणि इमेज म्हणजे काय? कॅरोसेल म्हणजे तुम्ही 10, 15, 25, 30 पोस्टर टाकतात ना, म्हणजे असं स्क्रॉल होतात 1, 2 ते, त्याला कॅरोसेल म्हणतात. आणि सिंगल व्हिडिओ आणि सिंगल इमेजेस मी सेट करतो. इथं मीडियामध्ये जायचं, ऍड मीडिया करायचं. काय करायचं? ऍड मीडिया. एक तर अपलोड करा, इथून दिसतंय अपलोड, किंवा जे एक्झिस्टिंग असेल तेच टाका. आता ते समीर टाकलेले का इथं? कुठं गेलं? हा, हे ब्ल्यू इथं मराठीतून रन करायची. आता जर सपोज अहमदनगर मध्ये जर करायचे असेल तर मराठीतून करा. आता मला 2 पोस्टर सिलेक्ट करायचे, करू शकतो का? येस. रेशो काय ठेवायचा आहे तुम्हाला? हा स्टोरीचा आहे. स्टोरीमध्ये वरून आणि खालून काहीच दिसणार नाही. पोस्टरची साईज काय होती? 1080 होती. मग याला क्रॉप करायचं आहे का तसंच ठेवायचं आहे? वरती खाली देता येईल तर ओरिजिनल ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट. बघा तुमची ऍड कशी दिसते. काय कट तर होत नाही ना? काय काय लोकांच्या ज्या ऍड होतात ना त्या कट होतात. कट होत झाल्या तर मग तुम्हाला काय करायचंय, इथं ऑप्टिमाइज मध्ये जायचंय आणि ते करायचंय. स्टार्टिंगला क्रॉपचं ऑप्शन येत होतं का, तिथं ते ऑप्टिमाइज करायचं. इथं तुम्हाला ऍडच दिसणार नाही, कारण हे रिलेव्हंट कमेंट्स वगैरे जे असतात ना. आणि दुसरं काय होतंय, इथं 3D डायमेन्शन वरती आणि एक्सपांड इमेज वरती दिसणार नाही. का नाही दिसणार? कारण इमेज आपण प्रॉपर नाही घेतली. पण आपल्यासाठी काय, ओरिजिनल, क्रिएटिव्ह, व्हिज्युअल टच, म्युझिक ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतील. चेंज म्युझिक करायचंय, म्युझिक चेंज करा. दिल में म्हणजे हेडर डिस्को असं लावायचं. तर तुम्ही काय पण करू शकता. स्टोरी वरती दिसते का? तर इमेज किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजलं? You know what I'm saying? It's really easy. It's really easy if you think about it. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. आता इथून सुरू होते तुमची ऍड. शुभांगी मॅडम समजते तुम्हाला? इथं कॉल टू ऍक्शन बटन काय द्यायचं? कॉल येणार आहेत का आपल्याला? ऍपला नाव द्यायचं का? कारण आपण इन्स्टंट फॉर्म बनवणार आहेत, बरोबर आहे. तर ही खूप इम्पॉर्टंट ऍड आहे, लक्षात घ्या सगळ्या लोकांनी, नाहीतर सानिका सारखं होईल तुमचं. ठीक आहे. तर आता इथं एक फॉर्म बनवायचा असतो, तर तो फॉर्म मी तुम्हाला क्रिएट करून दाखवतो, बरोबर आहे. फॉर्म एकदाच बनवायचा असतो आयुष्यात, बरोबर आहे. तोच वापरायचा सारखा. पण तुम्हाला काय, आता प्रत्येक जर तुमची डिजिटल मार्केटिंगची ऍड असेल तर एकच फॉर्म सारखा यूज करा. आणि जर तुम्हाला नवीन क्रिएट करायचं, कारण तुम्हाला मी पहिल्यांदा कॅम्पेन करून दाखवतोय, त्याच्यामुळे आधी काय टाकणार आहे मी, पहिले सगळे हेडलाईन टाकतो, नाहीतर ते विसरून जायचो मी परत. ठीक आहे. तर इथं मी हेडलाईन, इथं साईडला कसं दिसतंय, ऍपलाईन दिसतंय, हे असं दिसेल इंस्टाग्राम, फेसबुकवर. आणि इथं स्पॉन्सर वरती काहीतरी लिहिलेलं पण पाहिजे ना, मग इथं टाकायचं ऍडमिशन ओपन. प्रायमरी टेक्स्ट कुठे येतात? ते प्रायमरी टेक्स्ट वरती येतात, मग इथे टाकणार ऍडमिशन. आता ही जर ऍड जर चांगली असेल तरच लोक त्याच्यावरती क्लिक करणार. आपण इथं काय टाकणार आहेत? जर एक तुम्हाला दिसतंय अननोन फॅक्ट अबाउट अक्षय कुमार, आणि दुसरे दिसतंय ट्विंकल खन्ना को भी ये चीजें अक्षय कुमार के बारे में पता नहीं, जानने के लिए क्लिक करो, तर तुम्ही कुठं क्लिक करणार? सेकंड. मग लोकांची क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची किंवा सस्पेन्शन कसं वाढवायचं? सस्पेन्शन मूवी आवडतात तुम्हाला? सस्पेन्शन असतं का सस्पेन्स असतं? सस्पेन्स गाडीला असतो आणि सस्पेन्शन मूवीचा असतं का? चुकलं ना? तर तुम्हाला समजण्यासाठी मी चुकीचं सांगितलं, टेन्शन घेऊ नका. ऍडमिशन्स ओपन, जसं ब्रेक्स असतं तसं ऍडमिशन्स असतं का?
अनेक ऍडमिशन करायचे म्हणून येस लावलाय. एकच ऍडमिशन करायचंय का हे ऍड पाहून? नाही, अनेक. म्हणून ऍडमिशन ओपन फॉर फॉर येईल का इन येईल? फॉर. ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग. कोर्सेस टाकायची गरज आहे का? सर्व्हिसेसला ऍडमिशन ओपन असतात का? मग एवढं जरी टाकलं तरी चालेल. काय झालंय? ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग विथ लोकांचं कशावर प्रेम आहे? प्लेसमेंट वरती प्रेम आहे. तर 100% प्लेसमेंट. जसं मेकअप केल्याशिवाय मी चांगला दिसत नाही, तसं हे गोष्टी टाकल्याशिवाय ऍडला मजा येत नाही. सर माझी स्टार्टिंग मिस झाली आहे. स्टार्टिंग पासून सांगा ना. अहो स्टार्टिंग पासूनच सांगितलंय मॅडम. तुम्ही ते क्रिएट वरती क्लिक केलं होतं आणि तिथूनच सुरुवात झालेली. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतो परत एकदा. आता स्टार्टिंग पासून सांगायला गेलं तर परत एवढाच टाइम द्यावा लागेल तुम्हाला. शेवटी मी सगळं सांगतो. काय समजलं नाही ते सगळ्या गोष्टी होतील तुम्हाला. तुम्हाला 12:15 लेक्चर सांगितलं होतं, तुम्ही 12:30 जॉईन केलं. सांगतो मी, काय प्रॉब्लेम नाही, सगळ्याच गोष्टी जमतील, टेन्शन घेऊ नका. ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मार्केटिंग विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. झालं. आता हे कुठं दिसतंय बघा खाली, इथं दिसतंय. समजलं? प्लेसमेंट गॅरंटी. हा, विथ स्कॉलरशिप टाकायची असेल तर टाका, नसेल टाकायची तर नका टाकू. लर्न फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट. पण आपण कुठं टाकणार ते? इथं टाकणार हेडलाईन मध्ये. इथं काय टाकणार? गव्हर्नमेंट. हे कुठं दिसतंय? वर दिसतंय का? कुठं गेलं? प्रिव्ह्यू. इथं दिसतंय ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. प्रिव्ह्यू येत नाही. कशामध्ये? हा, इथं आला. इथं तेच वरतीच येतं ते. हा, आलं. थोडा टाइम लागतो. तर वरचं खूप इम्पॉर्टंट आहे. तर लोक वर बघतात का खाली बघतात? तुम्ही कुठं बघतात? वर म्हणजे इथं लॅपटॉप वरती बघतात का वरती बघतात? असं. आता इथं काय? गव्हर्नमेंट हातुराज ट्रेनिंग सेंटर. असं चालेल? चुकलं आपलं. झालं. आता हे काय टाकायची गरज नाही. अप्लाय नाव. सगळ्याच गोष्टी द्यायच्या नाहीत तिथं. अप्लाय नावच बरोबर आहे. नंतर ऍडव्हान्स. नंतर इथं काय? डेस्टिनेशन. म्हणजे तो क्लिक केल्यानंतर कुठे जाणार आहे? तर क्रिएट फॉर्म मध्ये जायचं. क्रिएट फॉर्म करून दाखवतो. गव्हर्नमेंट ऑथराइज्ड डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग सेंटर पुणे. क्रिएट फॉर्म करायचा. तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी घेणे गरजेचं? त्याचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि अजून काय? ईमेल आय डी. पण जेवढ्या तुम्ही फील्ड जास्त घेणार
तेवढं जास्त टाइमपास करणार, मग एवढे लोक पण देत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला फोन नंबर आला तर कॉल पण करून विचारू शकतो त्याला सगळे. मग आपण काय करणार, फक्त नाव आणि फोन नंबर घेणार. ईमेल आयडीचं जास्त काय करत नाही आपण. ईमेल ह्याला नाव द्यायचंय, ह्याला नाव देऊ ENMD न्यू फॉर्म. नाव काय पण देऊ शकतात. आता मोर व्हॅल्यू, हायर इंटेंट, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन घ्यायचं असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तर नका घेऊ. हेडलाईन काय टाकणार आहे तुम्ही, वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. इथं वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड डिजिटल मार्केटिंग नाही टाकलं. जर डेटा सायन्सचं जर क्रिएट करायचं तर परत हे करावं लागेल. हे मला पॅराग्राफ नको, तो डिलीट केला. ठीक आहे. आता हे काय ऑटोमॅटिकली ईमेल आयडी फुल नेम आलंय, ते मला चेक करायचंय. कुठं जायचंय, क्वेश्चन काय टाकायचं आहे का, काय क्वेश्चन टाकायचं आहे का, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन काय टाकायचंय का तुम्हाला, शॉर्ट आन्सर क्वेश्चन, व्हॉट इज युअर एज्युकेशन वगैरे. काय टाकलं, व्हॉट इज युअर एज्युकेशन टाकलं. पहिला क्वेश्चन आला. आता ह्याच्या खाली डिस्क्रिप्शन टाकायची गरज आहे का, बरोबर आहे. CENTR. आता ईमेल आयची गरज नाही, डिलीट करा. अजून काय पाहिजे ना आपल्याला, फोन नंबर पाहिजे. तर फोन नंबर कुठे येतो, कॉन्टॅक्ट फील्ड मध्ये जायचं आणि इथं खाली ड्रॉप डाऊन करायचं. फोन नंबर आला, सगळ्यांना समजलं, आला का. फुल नेम आणि फोन कॉन्टॅक्ट नंबर. लोकेशन घ्यायचंय का, एज्युकेशन घेतलंय ऑलरेडी क्वेश्चन. आता इथं जायचं प्रायव्हसी पॉलिसी खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे तुम्ही ही इन्फॉर्मेशन घेतात, तुम्ही त्याची गलत वापर तर नाही करणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, वेबसाईट लागते, वेबसाईटची लिंक लागते. तर ओपन करा वेबसाईट. आय एम नॉट रोबोट. काय विचारले त्यांनी, कार विचारले. आता हे टर्म्स अँड कंडिशनचं कोणतं पण पेज घ्या, काहीच नाही प्रॉब्लेम तुम्हाला. कोणतं पण पेज घ्यायचं वेबसाईटचं, चालून जातं. आधी चालत नव्हतं पण आता चालतं, कारण ते फेसबुक बंद व्हायला लागलंय. ऍडव्हर्टाइजमेंट लोक करीत नाहीत फेसबुकवरती पण. झालं क्रिएट फॉर्म. आता एरर येईल का नाही येणार, व्ह्यू वेबसाईट टाकायचे. थँक्स ऑल सेट, थँक्स यू आर ऑल सेट, थँक्स यू आर सेट नको, यू आर बॉस पण नको.
आता इथं डेस्टिनेशन लिंक पण द्यायची, लोक अजून अट्रॅक्टिव्ह होतील. व्ह्यू ए वेबसाईट टाकायचं, करायचं व्ह्यू वेबसाईट. डेस्टिनेशन लोकेशनची नाही टाकली, वेबसाईटची टाकली, कोर्सेची. कॉल टू ॲक्शन बटन रिक्वायर्ड आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि नंतर चेक करावं लागतं, तेव्हा तुमचा कॅम्पेन रन होतो. असा कॅम्पेन दिसेल आपला आणि पब्लिश होणार. कसं दिसतंय? चांगलं दिसतंय. इथे जाऊन काय करायचं? पब्लिश. आता पब्लिश केल्यानंतर परत ड्राफ्ट मध्ये गेलाय. इन ड्राफ्ट मध्ये दिसतंय का? आता तो मल्टिपल ॲटम्स पब्लिशड झाला. इन प्रोसेस मध्ये गेला. आता ह्या गोष्टी अशी असते प्रोसेस. खूप मोठा लेक्चर झाला पण सगळ्यांना समजलं. गुढी उभा राहूस तर आपण लेक्चर घेतला. आता प्रत्येकाला एक एक गाठ द्यायची तसली गळ्यात बांधायला. चांगली उभा केली का गुढी? दिसते का तुम्हाला? त्यांना रांगोळी काढायला एवढा वेळ लागतोय. लोक उतरतात 6 वाजता, आपण बसवतोय. आणि ऑफिसला कोण बसवत? सानिकाने नादून दिले आणि ती घरी राहिले. अहो सर येणार आहे मी घरी. नैवेद्य अर्धा तास नाही आलात तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आता बसून झाली आमची. तुम्ही डायरेक्ट पोळ्या घेऊन या संध्याकाळी. होय. आता काय करायचं येऊन तुम्ही? वय निघून गेल्यावर शायनिंग मारून जमत का? जेव्हा येत शायनिंग मारायची तेच माहित मारायची ना. तेच म्हणलं की आता टाइम निघून गेलाय. कोण गुढी बसवतो उभा रे? ठीक आहे. आता काय करायचंय आपल्याला? ऍड बघायची आली का? दिसते का कुठे ऍड? एवढं करून पण जर दिसली नाही तर वाईट वाटन मनाला. बरोबर आहे. वाईट कधी वाटतं मनाला? मुलगी नाही पटल्यानंतर वाईट वाटतं का कॅम्पेन रन नाही झाल्या? वाईट माणसाला ज्यावेळेस वाटतं की एवढा टाइम देऊन सुद्धा ती जर गोष्ट साध्य नाही झाली तर वाईट वाटतं, नाही तर वाईट काहीच वाटत नाही लोकांना. बरोबर आहे. तुम्ही एमपीएससी करताय, 7 वर्ष दिलं आणि एमपीएससी नाही झाली क्लिअर, तर मग वाईट वाटत. पण एमपीएससी करताना नुसता टाइमपासच केला तर मग वाईट वाटत नाही. समजलं का? तर आता बघू आपण. इंटरव्ह्यू मध्ये गेली म्हणजे आपल्याला चालेल. कुठं जाऊन बघायच्या सगळ्या गोष्टी? एखादी गोष्ट घेतली होती तर ती चेक करून बघतात. तुम्ही लॅपटॉप घेतलं तर चेक करून बघतात. लग्न करताना मुलगी चेक करून घेणार. चेक करून घेतली जाते. तिला बोलता येतंय का? बुबडी तर बोलत नाही ना. बरोबर आहे. टकली तर नाही ना. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. तसं आता आपली ऍड तर रन झाली. बरोबर आहे.
नाहीतर नुसतीच फोनवर चांगली बोलते, समोर बोबडे असायची किंवा तिराळे असायची किंवा तिला रातांधळा असायचं, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. तर ह्या गोष्टी चेक करतोय आता आपण, पण सापडते का आपल्याला? आपलीच ऍड सापडत नाही, म्हणजे तिला रातांधळ आहे का चेक करावं लागेल. आपण नाव काय दिलं होतं ते चेक करायचं. नाव किती इम्पॉर्टंट आहे समजलं का? ऍक्टिव्ह झाली समीर नऊची, तर असा तुम्ही जर कॅम्पेन रन केला तर तुम्ही चांगलं कॅम्पेन रन करू शकतात, अदरवाईज तुम्ही करू शकत नाही. याला बंद करून टाकतो. हे बाकीचे वरचे सगळे ड्राफ्ट मध्ये, ते हे सगळे ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पण झाला. आता लीड यायला, आता इथून पैसे टाकावं लागतात, पण ऑलरेडी जर पैसे असेल तर टाकायची गरज आहे का? नाही. तर मग इथं बिलिंग मध्ये जायचं. पुढे बिलिंग, बिलिंग आणि पेमेंट. आहेत 500 रुपये. आता तुम्हाला महिन्याचं बजेट काढायचं की महिन्यात, एका महिन्यात किती पैसे गेले. तर तुम्ही काय करणार, इथं डेट सिलेक्ट करणार आणि ते सिलेक्ट करणार. हे आपलं नंतर रिपोर्टिंगचं काम आहे, त्यावेळेस आपण पाहू. फक्त आता सगळ्यांना समजलं गुगल ऍड रन कशी करायची. हा, तर आता जे पहिल्यांदा आले नव्हते त्यांना एकदा परत सांगतो आपण काय काय गोष्टी केल्या ते. बरोबर आहे. तुम्ही काय करायचं शुभांगी मॅडम, आपण काय केलं ते एक ओव्हरव्ह्यू पाहू, म्हणजे त्यांना पण समजेल. गुगल वरती गेलो, फेसबुक सर्च केलं किंवा तुम्ही ऍप मध्ये जा तुमच्या, ठीक आहे. फेसबुक लॉग इन केलं. फेसबुक अकाउंट क्रिएट करायला आता मला सांगायची गरज आहे का? नाही. सगळ्यांकडे फेसबुक असतं. हे दिसतंय इथपर्यंत तरी येता येईल का तुम्हाला शुभांगी मॅडम? शुभांगी मॅडम गेल्या का आहेत? तर हो, इथपर्यंत देता येईल. इथं आल्यानंतर साईटला तुमचं अकाउंटचं नाव दिसेल आणि खाली ऍड मॅनेजर दिसतंय का? दिसलं का ऍड मॅनेजर? तर इथं ऍड मॅनेजर वरती क्लिक करायचं. जसं ऍड मॅनेजर वरती क्लिक केलं तर तुम्ही इथून आला होता. तर आम्ही काय केलं होतं, इथं क्लिक केलं आणि इथून पुढं तुम्ही आला होता, जॉईन झाला होता. इथं आल्यानंतर तुम्हाला काय आलं, क्रिएटचं ऑप्शन आला. हा डॅशबोर्ड ओपन झाला आपला ऍड मॅनेजरचा. झालाय का? इथून पुढे जमेल तुम्हाला. आता कुठं क्रिएट कर, आता कुठं करायचं क्लिक, क्रिएट वरती करायचं. क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला किती किती गोल येतात? 6. तर त्याच्यात आपण कोणता चूज केला होता? लीडचा केला होता. आणि मग नंतर कंटिन्यू केलं तर आपल्याला टोटल 3 काय येतात? टाईप्स 3 स्टेप मध्ये ऍड रन करायचे असते. इथून आपण काय केलं होतं, मॅन्युअल सिलेक्ट केलं होतं. मॅन्युअल सिलेक्ट करून पुढे काय केलं होतं, कॅम्पेन नेम आलं होतं. कॅम्पेन नेम टाकलं पहिल्या स्टेप मध्ये, कॅम्पेन नेम. दुसऱ्या सेट मध्ये काय केलं, कॅम्पेन नेम मध्ये फक्त कॅम्पेन नेम आणि एबीसी टेस्टिंग टाकली. नंतर ऍड सेट नेम, ऍड सेट मध्ये काय केलं होतं, ऑब्जेक्टिव्ह चूज केला होता. नंतर काय केलं होतं आपण, इंस्टाग्रामचं अकाउंट सिलेक्ट केलं होतं. नंतर काय केलं होतं, बजेट लावलं होतं. नंतर काय केलं होतं, ऍड शेड्यूल केलं होतं. आणि नंतर काय केलेलं, प्लेसमेंट सिलेक्ट केलेली. आणि लास्टचा टेप म्हणजे ऍड नेम. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय केलं, इमेज सिलेक्ट केली, ऍडचं नेम दिलं, इंस्टाग्राम सिलेक्ट केलं, फेसबुक सिलेक्ट केलं. नंतर इथं फोटो सिलेक्ट केला. फोटो सिलेक्ट करून प्रायमरी, सेकंडरी आणि डिस्क्रिप्शन टाकलं. नंतर फॉर्म क्रिएट केला, इन्स्टंट फॉर्म क्रिएट केला. इन्स्टंट फॉर्म क्रिएट करून आमची ऍड पब्लिश केली. एवढे सिम्पल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगितलंय. कोणाला काय प्रॉब्लेम आता? सर्वेश, समीर, रोहन? तर फेसबुक आणि इन्स्टा दोन्हीवर दिसणार ना ऍड? तुम्हाला तिथे एक ऑप्शन सांगितलं होतं की ऍड कुठं चालवायची. एक होतं इंस्टाग्राम, दुसरं होतं फेसबुक आणि तिसरं होतं ऑडियन्स नेटवर्क. आम्ही बाकीचे 2 काढून टाकले, फक्त इंस्टाग्राम ठेवली. तर आपली ऍड आता फक्त इंस्टाग्राम वरती दिसेल. देन प्लेसमेंट मध्ये तुम्हाला ती ऍड कुठं चालवायची, स्टोरी वरती चालवायची का फीड मध्ये चालवायची का मेसेज वरती चालवायची, ते सिलेक्ट केलं होतं. आता ह्या बाकीच्या गोष्टी उद्याच्या लेक्चर मध्ये तुम्हाला, आता तुम्ही प्रॅक्टिस करा. काय प्रॉब्लेम आला तर उद्या विचारा, ठीक आहे. उद्या बरोबर 12लाच लेक्चर असेल. थँक्यू. थँक्यू.